आलेलो आहोत आणि लढायला अनेक जण तयार आहेत. जे मी मगाशी म्हटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग या विषयाची भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल आणि ते काम तू चांगल्या पद्धतीने संजय या पुस्तकाने केलेलं आहे. आज आपल्याला सगळं बरं वाटतंय. म्हणजे ते सशासारख्या घुशी आणखीन काय या सगळ्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं, पण प्रत्यक्ष तिकडे त्यांनी काय भोगलं असेल. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की या पुस्तकात तू रडगाणं नाही गायलं तर रडणाऱ्या लोकांना धीर देण्याचा तू उत्तम आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहेस. ही एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात दिवस जातात. पवार साहेब, आपण जे म्हणालात की सरकार येतं सरकार जातं, हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. केवळ कोणाला काय व्हायचंय, मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय म्हणून नाही, तर ज्यांनी आपल्या देशाला म्हणजे स्वर्गासारखा आपला जो देश आहे त्या देशाचा आणि त्या स्वर्गाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावंच लागेल. आणि नुसतं लढावंच नाही तर जिंकावंच लागेल. आणि ती जिंकण्याची उर्मी या पुस्तकाने दिलेली आहे. मला वाटतं हे पुस्तक नुसतं वाचून सोडू नका. आणखीन 10 लोकांना त्यांच्याच पुढे आणखीन हे पुस्तक आणखीन आपण सुद्धा पसरवत नेलं पाहिजे आणि सर्वत्र हे पुस्तक पसरो आणि एक लढणारी पिढी तयार हो. एवढ्याच शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.